आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस परळीमध्ये अगदी उत्साहानं साजरा होत आहे। या ठिकाणी कन्हैया वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी देखील मार्केट कमिटीचे सभापती जे आहेत सूर्यबान नाना मुंडे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांचा जो पूर्ण मित्रपरिवार आहे या सगळ्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी कन्हैया वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी जे गरजू विद्यार्थी आहेत, खरोखरच या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यासाठी जे रंजले गाणले आहेत त्यासाठी आपण आज मदतीचा हात पुढे केलेला आहे। काय भावना आहे, एकूणच काय सांगाल? खरंच आज आम्हाला भाग्य लाभलं असं म्हणता येईल। आम्ही आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा गोरगरीब मुलांना जे शालेय साहित्य वाटप करण्याचं भाग्य आज आम्हाला मार्केट कमिटीला लाभलं। त्याबद्दल मी खरं तर साहेबांचेच आभार मानावं लागतील, कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांना गरज आहे अशाच गरजूवंतापर्यंत हे शालेय साहित्य या मुलांना भेटलं, तेच आमच्यासाठी एक अभिमानाची आणि आमच्या मनाला समाधान वाटणारी गोष्ट आहे। जर परळीमध्ये पाहिलं तर अनेक शैक्षणिक संस्था आहेत, पण तुम्ही या ठिकाणी कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचीच काय या ठिकाणी निवड केली आहे? तुम्ही बघितलं असेल इथं आता 300 विद्यार्थी आहेत आणि हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मुंडे ह्यांनी ह्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक कलेचं तुम्ही बघितलं आता की साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी मृदंगामधून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। ते जसं वाढदिवसाचे बोलतील तसं त्यांनी ते मृदंगाचे बोल हातानं बोलून त्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता मुलींनी इथं गवळणी गायला, ती पिटी वाजवत होती मुलगी, आणि त्यांनी किती स्वरात तालामध्ये स्वागत आणि त्या भावगीत म्हणले हे आपण बघितलं असेल। हे असं शैक्षणिक क्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्र ह्या दोन्हीचा जोड आहे। आणि इथं अनाथ मुलं आहेत ज्यांना की आईवडीलसुद्धा नाहीत आणि ऊसतोड कामगाराची मुलं आहेत, म्हणून आम्ही ही संस्था निवडली। त्याच्याबद्दल आम्हालाच मनाला समाधान सर्वांना वाटत आहे। जर पाहिलं तर मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो या ठिकाणी पैशानं विकत घेता येत नाही, पण ते ज्यावेळेस त्यांना साहित्य मिळाल्यानंतर खूप आनंदी आहेत, खुश आहेत। काय वाटतं तुम्हाला? खरंच मुंडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने जो शालेय शिक्षणाचं साहित्य वाटप झालं आहे त्याचा आनंद तर पाहिलाच आम्ही, पण जे त्यांची जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून आम्ही बी आनंदित झालो की खरंच गोविंद महाराज साहेबांनी की आपलं हे जे काम चालू आहे तर चांगल्या प्रकारे काम चालू आहे, त्याचा आम्हाला सगळ्याला येणाऱ्याला आनंद झाला आणि हे साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला खरंच आनंद झाला। गोविंद महाराज या ठिकाणी ज्या परळीमधल्या ज्या नामवंत संस्था आहेत मोडकळीस आलेले आहेत, पण तुमच्या संस्थेकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी असंख्य विद्यार्थी वाढत चाललेले आहेत। तर काय नेमकं काय युनिक आहे आपल्याकडे की जेणेकरून हा डोलारा वाढत चाललेला आहे? निश्चितच आपण म्हणलात त्या उक्तीप्रमाणे बऱ्याचशा भरपूर अशा शाळा आहेत की त्या शाळेमध्ये आज विद्यार्थी पाहायला मिळत नाही। एक ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं ज्याला की खरंच गरज आहे, आणि असे भरपूर विद्यार्थी, भरपूर पालक, आईवडील आहेत। काहीचे कोरोनात आईवडील वारले, काही कुठल्या दुसऱ्या निमित्तानं वारले, मग त्यांना गरज आहे, शिक्षण तर घ्यावं वाटते पण ताकद पुरत नाही, फीस भरणं होत नाही। अशांना निस्वार्थपणानं आम्ही या ठिकाणी शिक्षण देत असतो। आणि तुमच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रभर विनंती करेल, आणखी कुणालाही कुठल्याही व्यक्तीला, मुलगा असो की मुलगी असो, 1ली ते 10वीपर्यंत ज्यांना की खरंच गरज शिक्षणाची आहे, अशांना 1 रुपया न घेता आम्ही परळीला आपल्या या कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देत असतो। त्याचबरोबर त्यांचं राहणं, खाणं आणि आध्यात्मिक शिक्षण। आज वारकरी संप्रदायाची खरंच काळाला गरज आहे की आज छोटे छोटे मुलंसुद्धा व्यसन करत आहेत, पुड्या खात आहेत, अनेक प्रकारची व्यसन करत आहेत, पण आमच्या संस्थेमध्ये आम्ही अगदी निर्व्यसनीपणा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून त्यांना एक चांगला माणूस कसा बनवायचा याचं शिक्षण आम्ही आध्यात्मिक शिक्षण या वारकरी शिक्षण संस्थेत देत आहोत। याच्यामुळे थोडी विद्यार्थी संख्या आमच्याकडे वाढत आहे। या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तर आज धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेलं आहेच, पण त्याशिवाय नानांना अशी घोषणा केली की इथं लागणारं जे काही अन्नधान्य आहे, गहू असतील, ज्वारी असतील, तर ते देखील देण्याचं या ठिकाणी नानांनी मान्य केलेलं आहे, मानस केलेलं आहे। काय वाटते तुम्हाला? या निमित्तानं आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे अन्नधान्य किंवा साहित्य वाटप केले, साहेबांना आज खरंच या सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छेची आवश्यकता आहे। महाराष्ट्रात त्यांचं नाव पुन्हा वापस परळीचं आणि महाराष्ट्रात त्यांचं नाव व्हावं
यासाठी हा उपक्रम घेऊन या सगळ्यांच्या शुभेच्छा साहेबापर्यंत पोहोचून येणाऱ्या काळात साहेबांना निरायोग्य आणि चांगलं पद भेटो ह्यासाठी आम्ही हा उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबवलेला आहे. या ठिकाणी नाना ज्यावेळेस सोशल मीडियावर या ठिकाणी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागणार आहे अशा चर्चेला सध्या वेग आलेला आहे. तर निश्चितच एक समाधानकारक तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय तो एक वेगळाच आहे. खरंच असं जर आता पंढरीची वारी चालू आहे, तिकून आळंदीला आषाढी निमित्त सगळे वारकरी येत आहेत आणि हे बालगोपाळ आहेत. खरंच असं जर ह्या लवकरात लवकर अशी साहेबांची शपथविधी जर झाला तर आणखीन आम्हाला पांडुरंगाला मी साकडं घालेल की देवा असंच आमच्या साहेबांना आणखीन भरभरून त्यांना जे महाराष्ट्रात त्यांची जी बदनामी झालेली आहे त्या बदनामीला कुठंतरी त्यांच्या तोंडावर एक चपकारा बसल आणि चांगल्या माणसांचं काय काम असतं ते भविष्यात साहेब या जनतेची सेवा करून महाराष्ट्राला आणि या जनतेला विकासाच्या माध्यमातून असेल सामाजिक क्षेत्रातून असेल तर हे लवकरात लवकर साहेबांचा शपथविधी व्हावा असं सर्वच मतदारसंघातील सर्वच महाराष्ट्रातील तरुणांची इच्छा आहे. म्हणून आमचंसुद्धा साकडे देवाला की साहेबांचा लवकरात लवकर शपथविधी व्हावा. मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून सांगितलं की आमच्याकडून सुद्धा 5 क्विंटल गहू आणखीन म्हणजे 5 म्हणजे 10 कट्टे गहू असं एकूण 30 कट्टे धान्य सगळं आम्ही देणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या वतीनं 5 क्विंटल, माझ्या वतीनं 5 क्विंटल गहू आणि 5 क्विंटल ज्वारी असं एकूण आम्ही 15 क्विंटल धान्य देणार आहोत. निश्चितच या ठिकाणी या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांची लवकरात लवकर वर्णी लागेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहेत. मात्र पुढील अपडेट काय येतात हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.